अमुक काहीतरी झालं, हे माझ्याबरोबरच का होतंय? ग्रीसमध्ये ॲक्च्युली मी गेलो होतो कॅन्सर कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी आणि संध्याकाळी इंटरॅक्शनसाठी एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून लान्स आर्मस्ट्रॉंगला इन्व्हाइट करण्यात आलं. भेट झाली. इंटरॅक्शनमध्ये त्याला जो प्रश्न विचारला होता की तुमचं कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आणि ते सुद्धा अशा करिअरच्या स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही पीकवरती होता, म्हणजे लान्स आर्मस्ट्रॉंग ही व्यक्ती आहे ज्यांनी जगातली सर्वात खडतर अशी मानली जाणारी टूर दी फ्रान्स ही सायकलिंग रेस एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 7 वेळेस जिंकली. ते म्हणाले, जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं तर सुरुवातीला धक्का बसला आणि असं वाटलं की मलाच का. लान्स आर्मस्ट्रॉंगची जी फिलॉसॉफी होती, 50,000 लोक प्रोफेशनल सायकलिंगपटू होण्याचं स्वप्न पाहतात, 5,000 जण प्रोफेशनल सायकलिंगपटू होतात, ते टूर दी फ्रान्स किंवा जागतिक सायकलिंगच्या रेसमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात. 500 जण क्वालिफाय होतात, 100 जण सहभागी होतात आणि किती जण जिंकतात बघू रेस? 1 जण जिंकतो. जेव्हा परमेश्वराने त्या लाखो लोकांमधनं मला एकट्याला निवडलं, एकदा नव्हे वारंवार निवडलं की मी तो विजेता व्हावा, तेव्हा मी त्या परमेश्वराला विचारलं नाही की वाय मी. मग त्यांनी जर कधी कॅन्सर दिलाय मला, तर मला आज काय अधिकार आहे त्याला विचारायचा. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा केव्हा दुःख येतं हे विचार नका करू की मलाच का दिलं. परमेश्वर जर कधी निवडतोय तुम्हाला कॅन्सरचा रुग्ण म्हणून, त्यांना पूर्ण विश्वास आहे की तुमच्या खांद्यात तेवढी ताकद आहे, तुम्ही ह्या आजाराला सामोरे जाऊ शकतात.